दुसरीकडेच आहे, हा अव्हेन्यूच नाहीये. इंडिया बेस्ट. वी लव्ह यू गाइस. वेलकम टू माय ब्लॉग. आम्ही निघालेलो आहोत न्यूयॉर्क मध्ये फिरायला आणि आता वाजलेत 1. सो लेट्स सी आम्ही आता काय काय बघतोय काय काय नाही. सो आणि एवढे सगळे माझे फ्रेंड्स आहेत जे माझ्याबरोबर आता येत आहेत. हॅलो गाइस. हॅलो. सो असे सगळे सुंदरी अदा ताल शृंगारची अख्खी टीम, अख्खे डान्सर्स प्लस बॅक स्टेज जे पण सांभाळतात त्या सगळेजण निघालेत एकत्र फिरायला न्यूयॉर्कमध्ये. सो दिस इज दी होल टीम. सबने बाल छोड़े है ना. येस. सब ऐसा आम्ही आहोत मेट्रो स्टेशन जवळ आणि इथून आम्ही मेट्रोचे तिकीट्स काढलेत आणि पुढच्या 2 मिनिटावर मेट्रो आहे. सो आम्ही आता सगळे पळतोय. सी दिस इज दी मेट्रो. गरीब रथ रस्ता खडबडी वाटते. ईस्ट और वेस्ट इंडिया इज द बेस्ट. मधून उतरलेलो आहोत आणि आता दुसरीकडे जातोय. सो लेट्स गो. काय खाल्लं? सो फायनली आम्ही न्यूयॉर्क सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत. आता आय थिंक इकडून सगळे डिस्बस होतील. ज्यांना जिथे जायचं ते तिथे फिरतील आणि बघू आम्ही कुठे जातोय आणि आम्ही कुठे फिरतोय. सो आता आम्ही एक स्लाइस घेतोय ह्याचा चीजवाला आणि एक सिसलिन घेतोय. तो पण स्लाइसमध्येच आहे आणि हा आहे $4 आणि हा आहे $5. सो वी आर गोइंग टू ट्राय दिस वन. हाय अर्जू. लेट्स हॅव अ फन. आम्ही बाय वॉकिंग जातोय. 7 मिनिट्सवर आहे ब्रुकलिन ब्रिज म्हणून. सो तिथे जातोय आणि तिथे पण असे छोटे छोटेसे फोटोज काढू आणि छान असं एक्सप्लोर करू तिथे आजूबाजूला काय आहे. अगं बाई अर्चू ती तिच्या केसांना घेऊन एकदम फ्लॉन्ट करते आणि आमच्याबरोबर 2 आमच्या सुंदरी आहेत. ते आम्हाला घेऊन फिरतात आज. आणि इथे युनिव्हर्सिटी आहे. Here we are on Brooklyn Bridge. आणि इथे किचन्स आहेत. हॅलो. सो नाव आय एम इन ब्रुकलिन ब्रिज आणि इथे सुविनियर्स मिळतात. सो मी हे 2 घेतले. 2
फॉर $5 आहेत आणि हे ब्रिजच्या वरच आहेत. हे दोन घेते. आता मी ब्रुकलिन ब्रिजवर आहे आणि मी 4 सुविनर घेतल्या आहेत आणि शी इज व्हेरी स्वीट. सो तिने छान असं गाईड केलेलं आहे कुठलं छान वाटेल आणि कसं काय. सो येस, फायनली मी 4 घेतले. हाच तो अख्खा ब्रुकलिन ब्रिज आहे. हा काय बघतो टाळ्यात मला माहित नाही. इथे काहीतरी लिहिलं आहे. हो, 1 मिनिट आपण पण वाचूया ह्याच्यावर काय लिहिलंय. आय कॅन नेव्हर लेट यू गो. ओ वाव, असा मेसेज या टाळ्यावर लिहिलेला आहे. असे खूप सारे लिहिलेले आहेत. वाव, त्यांचे ड्रीम्स आणि त्यांच्या पार्टनरचं जे पण काय आहे त्यांनी सगळं याच्यावर असे बांधलेत. वाव, नाईस. आम्ही आता एका मार्केटमध्ये आलो आणि इथे लाईक खाऊ गली आणि जसं बँड्राला असतं तसं सेम आहे. यू कॅन सी ह्या साईडला पूर्ण खाऊ गली आहे आणि ह्या साईडला पूर्ण शॉपिंग स्ट्रीट आहे. येस, अमेझिंग. बघूया आपण काय काय. लाबूबू पण आहे इथे. लाबूबू नाही घेते. ओके, $15 हा लाबूबू आहे. हा नुपुर. Hello. How are you? Good, good, good. So we are from India and she has India. her vlogging channel. I'm from Ecuador. Okay. Ecuador. Say hi to her vlog. Say hello to everyone. सो गर्ल्स, काय करणार तुम्ही आता? सध्या मी जो 4 स्कूल आहे त्याचे बॉल्स जे आहे ते बॉल फुटबॉल आहे इकडे 4 स्कूल बॉल्सला टच जोरात. कारण असं म्हणलं जातं की त्याच्या बॉल्सला टच केलेलं लकी असतं अँड देन यू गेट लॉट ऑफ मनी अँड थोडंसं एक लकी टाईप आहे फायनान्शियल वाला. सो आता त्याच्यासाठीच आम्ही रांगेत उभे आहोत. ही एवढी मोठी लाईन आहे आणि अर्ची सुद्धा त्या लाईनीत उभी आहे की ती पण त्या बॉल्सला टच करणार आहे. सो लेट्स सी किती आपल्याला फायनान्शियली लक मिळतंय किंवा काय. सो गिव अ ट्राय. क्या लग रहा है? अब हम लोग अमीर होने वाले हैं. क्या फील हो रहा है गर्ल? फोटो काढ रहे हैं. ओ फोटो काढ रहे हैं. मी मुंबईत जाऊन आमच्या ऑटोवाल्यांना एवढं मिस करणार आहे कारण का भेंडी हॉटेलपर्यंत जायला इथे $95 लागतात. काही सांगू शकत नाही सकाळपासून रात्रीपर्यंत पाय देतं का पाय. आता ना इंडियात जाऊन लिंबू हवा ना 5 रुपयाचं आईला तरी झेप्टोच करणार आहोत आम्ही. चालायचंच नाहीये इंडियामध्ये मला अजिबात नाही. आम्ही प्रचंड बस झालं, चाललोय. give up. प्रचंड चाललो आणि या मुली पण पुढे चालताय. म्हणजे असं पण नाही की चालतोय आणि
डेस्टिनेशन आलं नुसतं चालतं. आणि मी चुकतोय. पिकाचू शोधतोय, पिकाचू इथून तिथून. बरं कोणतरी आम्हाला बोलतो मागे, कोणतरी आम्हाला बोलतो पुढे, तर मग आम्ही त्यांना कोणतरी बोलतो नाही नाही दुसरीकडेच आहे, हा avenue-च नाहीये. बेस्ट वी लव्ह यू. आम्ही थकलेलो आहोत. कल्पूचा तरीही ब्लॉक करायची इच्छा आहे. किती पर्सेंटवर बॅटरी आणून मी लास्ट ब्लॉग संपवतीये. हा 0% बॅटरी असून सुद्धा या बाईच्या अंगात एवढी ताकद आहे की तिला ब्लॉक करायचं आहे. संपवायचं आहे, एंडच नाहीये माझ्याकडे. एंड ऑफ द डे वी हॅड अ ग्रेट टाइम. सी ऑल द गर्ल्स. झालेला आहे आज आमचा आत्याचं फिरून. डिस्चार्ज मन भरून फिरून घेतलंय, मन भरून चार्जिंग करून घेतलं, सगळं झालंय. आणि कल्पना तिचा ब्लॉग पर्यंत चालू झाला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सो फायनली हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण का मी पुढचं कव्हर करू शकणार नाही आहे. माझी बॅटरी खरंच 1%वर आली आहे आणि कुठल्याही क्षणाला फोन बंद होऊ शकतो. आणि झालेला आम्ही एका ठिकाणी चार्जला लावून त्याला 10%वर आणून परत फोन वापरला गेला आणि आता 1%वर आहे. सो मी हा ब्लॉग इथेच संपवते. ओके, सो डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.